कांग्रेस के निलंबित नेता नरेंद्र जिचकार ने 15 जनवरी से जन आशीर्वाद यात्रा आरंभ की। पश्चिम नागपुर में 15 फरवरी तक चलने वाली इस यात्रा के दूसरे दिन नरेंद्र जिचकार ने नागरिकों से संवाद साधा। साथ ही कहा कि उनके साथ हुए अन्याय के खिलाफ वो मजबूती से खड़े रहेंगे। पश्चिम नागपुर में 15 फरवरी तक जन आशीर्वाद यात्रा के माध्यम से निलंबित नेता नरेंद्र जिचकार प्रतिदिन दोपहर 4 बजे से रात 9 बजे तक जनसंपर्क करेंगे। दरअसल कांग्रेस के शहर अध्यक्ष विकास ठाकरे के साथ विवाद के बाद नरेंद्र जिचकार को कांग्रेस की प्रदेश स्तरीय अनुशासन समिति ने 6 वर्ष के लिए संगठन से निलंबित किया था। उनकी प्राथमिक सदस्यता भी रद्द कर दी गई, जिसके खिलाफ जिचकार की ओर से जन आशीर्वाद यात्रा निकाली गई। इस दौरान बात करते हुए नरेंद्र जिचकार ने कहा कि कांग्रेस विचारधारा के साथ जनता के बीच काम करते रहेंगे। साथ ही उनके साथ हुए अन्याय के खिलाफ वो मजबूती से खड़े रहेंगे। कालपासूनच मी एल्गार उभारला आणि कसं आहे की लहानपणापासून शिकत आलो आहे, अन्यायाच्या विरोधात आपण वाचा फोडली पाहिजे। अन्याय आपण करणारा जेवढा दोषी आहे तेवढा अन्याय सहणारा पण दोषी आहे आणि मी अन्याय सहणाऱ्यापैकी नाही आहे। मला बोलू न देता माझ्यावर हमला केला आणि मला शोकॉज नोटीस करून मला 6 वर्षांनी निष्कासित केलं। त्याचा मी विरोध दर्शवणार। मी खऱ्या अर्थाने मी लोकांपुढे जाणार आणि न्याय मागणार। असं आहे की हा लढा जो आहे माझ्या अस्तित्वासाठी आहे। राजकीय आणि सूडबुद्धीने माझ्यावर जी कारवाई केली त्याच्या विरोधात माझा लढा आहे आणि खरोखरच हा पक्षाच्या हितासाठी मोठा लढा आहे। कारण पक्षाच्या हितासाठी जो 22,000 लोक जोडतो काँग्रेस पक्षाशी, त्याला समजा तुम्ही पक्षातून लोकसभेच्या तोंडावर काढत असाल तर कुठेतरी काँग्रेसमध्ये राहून दुसऱ्या पक्षाचं काम करणारे लोक आमच्या पक्षात आहे हे लोकांच्या नजरेत येईल। आदरणीय नानाभाऊ पटोले हे राजा मनाचा माणूस आहे, अतिशय म्हणजे दिलर माणूस आहे, खुन्नस न ठेवणारा माणूस आहे। पण निश्चितपणे कोणाच्या प्रेशरमध्ये किंवा कोणाच्या इशाऱ्यावरून किंवा बदलेच्या भावनेतून ही कारवाई नाईलाजाने त्यांच्याकडनं झाली आहे आणि मला असं पूर्ण कॉन्फिडन्स आहे की ते निश्चितपणे ही चुकीने झालेलं हे जे डिसिजन आहे हे वापस घेतील अशी मला पूर्ण आशा आहे।